भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आपण मुद्रा विज्ञानाबद्दल बोलतो आहोत कारण फक्त कागदावर लिहिली गेलेली किंवा मांडली गेलेली कुंडली ही कधी कधी पूरक ठरते असं नाही. एक्सपर्ट्स लोकांना ठरते अर्थात, पण तरी सुद्धा मुद्रा विज्ञानाला सुद्धा तितकंच महत्त्व या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा आढावा किंवा भविष्याबद्दल सांगण्यासाठीचा उपयोग नक्की होत असतो. म्हणून तुमच्याच आग्रहाखातर आम्ही हा विषय सुरू केला आणि मुद्रा विज्ञानातल्या आता एका आणखीन नव्या आपण भागाकडे चाललो आहोत, जे मुलाखतकाराला सतत करावं लागते की मध्ये 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 नाक घालून प्रश्न विचारायला लागतात किंवा नाकाने कांदे सोलायला लागतात किंवा प्रश्न विचारताना पुढचा प्रश्न आठवताना नाके नऊ येतात म्हणा काही नाक फेंदारून विचारायला. तेव्हा अशा या नाकाची केवढी मोठी भूमिका आहे तेव्हा जाणून घेऊया. हे नाक, याचा आकार, याची उंची, याची रुंदी आपल्याला काय काय निदर्शित करतं. तर मग फेस रिडिंग असा शब्द जेव्हा वापरला गेला तर तुला त्याचा अनेक उपयोग सांगतो. कुंडली बरोबर आहे का नाही हे चेहऱ्यावरनं कळतं. म्हणून जेव्हा व्यक्ती भविष्य विचारायला येत नाही त्याला आम्ही सांगतो त्याचा फोटोग्राफ पाठवा. पण व्यक्ती पण नाही, त्याचं छायाचित्र पण नाही, तर ती ॲक्युरेट आहे का कशावरनं बघणार. इवन तुम्ही स्वतः आलात की आम्ही हात आणि टॅली करतो, कारण तुम्ही जे बोलणार ते त्या भरोश्यावर बोलणार आणि त्या आधारावर बोलताना जर ते चुकलं रिडिंग तर जो मनस्ताप होईल तो केवढा त्या व्यक्तीला आणि आपल्याला सुद्धा त्रासदायक होईल पुढे. मी तुम्हाला मागे एकदा प्रश्न विचारला होता की एखाद्याची वेळ चुकली असेल तर तुम्ही तेव्हा छान सांगितलं होतं की म्हणूनच हात पाहायचा किंवा फेस रिडिंग करायचं या आणि मुळात ती वेळ बरोबर आहे की नाही, पत्रिका बरोबर, पण हँड रायटिंग बघता येतं, फोटोग्राफ बघता येतो. तर नाक हे ना असं मध्यभागी आहे, एकदम सेंट्रल आणि कान सायडिंगला पडलेत. आता ह्या नाकामध्ये चाफेकळीसारखं जे नाक असतं, धरायला पटकन सोपं जातं, जे ते तरतरीत माणसाचं लक्षण आहे. जेवढा नाक तुमचं अरुंद असेल, हा भाग बराचसा बाहेर आहे पण यांनी जागा अगदी कमी व्यापली आहे. आणि ह्या ज्या नाकपुड्या आहेत त्या फार फुगीर नाही आहेत, नाजूक आहेत. इव्हन पुरुषांचं पण बघतो, खूप ॲक्टिव्ह, पटापट निर्णय घेणारे, हसतमुख, इकडून तिकडे जाळ, कधी एकसुंद बसलेत एकाच जागे असं कधी नाही. पुष्कळ वेळेला काय होतं, बेल वाजली ना तर एखादा जाड अशा नाकाचा म्हणून वाट बघत हा येतोय का तो येतो आणि कोणीच आलं नाही मग कसा आपण उठतो. हा तरतरीत मला मी बघतो कुठंही जा त्याचा उत्साह कायम असतो. इव्हन अंत्ययात्रेला सुद्धा जाताना जाणवतं हा विशेष मेहनत घेतोय. मेलेल्या माणसाला पोचवताना उत्साह असू शकतो, पण उत्साह म्हणण्यापेक्षा काम करण्याची प्रवृत्ती, लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती. चाफेकळीसारखं नाक हे अतिशय प्रभावी बुध कुंडलीत असल्याचं लक्षण आहे. मग तो मिथुनेचा, कन्येचा असू शकतो. कारण बुधाच्या बाबतीत गंमत काय झाली आहे, जी रास त्याची उच्च असते तीच स्वय आहे. बाकीच्यांना कशा एक वेगळ्या उच्च राशी आहेत. बुध कन्येमध्ये स्वराशीचा आणि कन्येतच उच्चेचा. मिथुन आणि कन्या राशीत बुध एक तर प्रथम स्थानी किंवा वाच्यास्थानी आला तर व्यक्ती प्रचंड उत्साही असते, आकलनशक्ती चांगली असते, पॉवर ऑफ एक्सप्रेशन चांगले असते, तरतरीत तर असते आणि असं उत्साह आपल्याला वाटतो. हर्ट नाही करत कोणाला, शांतपणाने सगळं हसतमुख राहणं. हे केवळ एका नाकाने या मसल्स हसतमुख कशा दिसतात ते बघण्यासारखं असतं. ज्याचं नाक चाफेकळसारखे आहे त्याचा चेहरा हसतमुख असलाच पाहिजे. मी बघत होते, मी बघतोच आहे ना, त्यामुळे तो तुझा आहेस. दुसरं, कधी कधी ह्या नाकपुड्या तुलनेने खूप बारीक असतात. म्हणजे जेवढ्या नाकपुड्या तुमच्या बारीक असतील त्यावेळी सुद्धा एक लक्षाताचं ग्रहणशक्ती खूप चांगली असते याची. बरं, चाफेकळी नाकाचाच फक्त एक भुवाचा भाग नाकपुड्याचा पाहिला, इतकं पटकन त्याला समजते. आपल्याला असं वाटतं नुसतं बसलाय, पण वाक्य तो ऐकतोय. तर खूप छानपैकी ग्रहणशक्ती आहे त्याची. आणि नुसतं ग्रहण नाही, पृथक्करण पण आहे. नाहीतर ह्या कानातलं त्या कानातलं असं नाही जाता कामा.
बरं. ज्या ज्या पूर्वी काही एका राजाने टेस्ट केल्या होत्या, चळी घालून बघितली, इकडून गेली, सगळी घालून बघितली, डोक्यात गेली, कोणाच्या पोटात गेली वगैरे असे टेस्ट बरोबर. केलेले आठवते. इथे कसं जाणवते, नागपुड्या कम्पॅरेटिव्हली फेंदारलेल्या नाहीत, खूप छोट्या आहेत. तर तो कमी बोलत असेल, स्मार्ट दिसत नसेल, पण तो जेव्हा सांगतो, पण ते गेल्या वर्षी तुम्ही भेटला होता, त्याला एक वाक्य बोला, अरे एवढं लक्षात राहते. स्मरणशक्तीची पण त्याला देणगी आहे. हे बारकावे पत्रिकेतनं पण टॅली करता येतात. म्हणून माझं म्हणणं आहे, ॲस्ट्रॉलॉजीचे जे अभ्यास करतायत त्यांनी ॲस्ट्रॉलॉजी, पामिस्ट्री, फेस रिडिंग आणि हँड रायटिंग चारही गोष्टी एकत्र करा, म्हणजे एरर येणार नाही. आता विरुद्ध बाजू म्हणजे म्हशीनी पाय दिल्यासारखे नाक असते. इथून खूप पसरड आहे, चेहऱ्याचा बराच भाग वापला आहे आणि नाकपुड्या खूपच फेंदारलेल्या. अशा व्यक्ती खूप आळशी, इतक्या आळशी असतात की अलीकडे आपण जी जाहिरात बघतोय की तो उठल्यावर दोरी धरून जातोय बाथरूममध्ये, ते प्रकार आहेत. अशा लोकांना एक मार्क कर, सकाळी पटकन उठवत नाही पण रात्री पटकन झोपायला आवडतं. कुठच्याही गोष्टीमध्ये उरक नाही, हा एक भाग दिसतो. म्हणून ज्यांचं नाक पसरट आहे, ज्यांच्या नाकपुड्या खूप फेंदारलेल्या आहेत, मोठ्या आहेत, आणि ते जाणवतं कसं, ते झोपतात ना तर रिथमॅटिक फुस असा एक आवाज येतो बघ. त्या नाकपुड्या पण अशा त्यांच्या काय वेगळ्याच हालतात. चेहऱ्याचा जास्तीत जास्त भाग जर नाकाने व्यापला असेल तर व्यक्ती थोडी बिंडोक, बरीचशी आळशी, आकलन ग्रहणशक्ती कमी असलेली, पॉवर ऑफ एक्सप्रेशन कमी म्हणण्यापेक्षा बोलायलाच फारसं आवडत नाही, सदा कंटाळलेली आणि थकवा लवकर येणारी. हे सगळं टॅली करून बघा तुम्ही, वर्णन अनुभवच येतं का. कारण मला हा चान्स का मिळाला तर हजारो लोक घेऊन गेले आणि तिथे असं पोटपट्टी घेऊन बसावं लागत नाही. पण क्लोजअप ज्यांचे ब्लॅक अँड व्हाईट फोटोचे मिळाले ते पण बघत गेलो मी. आणि त्यांनी हे जे काही लिहिलंय फॉरेनर्सनी प्लस आपल्या लोकांनी, आपल्याकडे अर्वाचीन पद्धती फारसं मुद्राविज्ञान आलं नाही, पण जे आलं जुन्या लोकांनी लिहिलंय ते त्यांच्या काळाला अनुसरून लिहिलंय. आता जो कोणी विचारलं, अंतराळामध्ये सुनीता विल्यम्स एकदा जाऊन आली, आता 2012ला परत जाणार आहे, तर अशा मुलीच्या चेहरेपट्टी कशी असेल तर आधुनिक काळाला अनुसरून सांगायला पाहिजे. हा झाला एक नको असलेला भाग. कधी कधी चेहऱ्याच्या मानाने नाक खूपच लहान असतं. आपल्याला आश्चर्य वाटतं, एवढे बाकीचे अवयव व्यवस्थित आहेत, नाक, कान वगैरे, नाक एवढं बारीक का. ते मेडिकलच्या लोकांनी सुद्धा एक अनुभव घेण्यासारखा आहे की नाक जर बारीक असेल तर श्वसनाचा त्रास असतो. उपजत ज्यांचा बुध बिघडला आणि ज्यांना दमा म्हणजे अस्थमा आपण म्हणतो किंवा इतर काही त्रास असण्याचा संभव आहे, फुफ्फुसा संबंधीच्या गंभीर तक्रारी असलेल्या माणसाचं नाक अतिशय चेहरेपट्टीवर इतर अवांच्या मनाने लहान असतं. एवढा उपयोग होणार आहे वैद्यकशास्त्रात. मगाशी तुम्ही छोट्या नाकाबद्दल सांगत होतात की श्वसनाचे काही त्रास असू शकतात, पण दुसरा अर्थ असाही त्याचा आहे, ज्याची श्वासोश्वास क्रिया चांगली नाही त्याच्यात नेमका उत्साह पण कमीच असतो. अस्थमॅटिक वाले लोक थकलेले असतात किंवा फुफ्फुसाचा त्रासच असणाऱ्या व्यक्तींना पटपट काही करावंसं वाटत नाही, किंवा मुलाला समजा टेम्पररी ताप आला, न्यूमोनिया झाला, ते मूल असं चिरचिरं बनतं. पण चिरचिरा स्वभाव नावाचा एक प्रकार पण असतो, हा त्याच्या नाकामध्ये येण्याचा. हे नाक असं समोरून असं आलंय आणि इकडे पसरलंय. तर मेकअप करताना विशेषतः बायका ह्या बातम्या सांगणाऱ्या वगैरे यांच्या बाबतीत खास करून लक्ष देतात. हे काय करतात मेकअप वुमन, तर ते जास्तीत जास्त अरुंद दिसावं असे एक पट्टी ते करून तरतरीत दिसावं असा प्रयत्न करतात. पण ज्यांचं मुळातच असं आहे, अगदी पद्धतशीर असं आलंय, कुठेही त्याला फारसं लंबीरुंदी अशी नाही, पण समोरून एकदम सरळ आलंय, अशा व्यक्तींमध्ये निसर्गता सौंदर्य असतं. म्हणजे समजा काही कारणास्तव बाकी उंची अमुक, कधी कधी आपण म्हणतो स्मिता पाटील छान दिसायची, लगेच तिचा चेहरा समोर आणतो, कारण आपल्यासमोर इथे चित्र नाही आहेत. पण स्मिता पाटीलच्या डोळ्याखालोखाल कशाचं महत्व असेल तर नाकाचं होतं. मग जेव्हा म्हटलं तर मुलगी छान आहे, तरतरीत आहे, अगदी तरतरीत म्हणजे ते नाक. जो भाग असू नये कधी तो म्हणजे नाकपुड्या, आणि हा पुढचा जो भाग आहे मावसल तो मोठा असणं, तो कधी असू नये. कारण तो मंदबुद्धीच दाखवतो. आणि तो मुद्दाम पत्रिकेमध्ये मीन राशीचा बुध अस्तंगत
12 आकड्यात बुध रवीपासून 8 अंशाच्या आत असलेल्या माणसांच्या पत्रिका बघ. आणि इतकं आश्चर्य वाटतं, फेस रिडिंग आणि ॲस्ट्रॉलॉजी गो हँड इन हँड. हे मी तुला आत्ता जे सांगितलं ते तुझ्या समोर काही व्यक्ती येतात का, तुझ्या मैत्रिणी नाक फिरतात असे डोळ्यासमोर फिरतायत, ती चेहरा झाल्यावर मग नीट तपास, तुला निश्चितपणे त्याचा अनुभव आहे. बरं. पण त्याचबरोबर आणखीन एक प्रश्न आहे की ती नाकाची त्वचा पातळ असणं, जाड असणं याच्यावर सुद्धा अवलंबून असतं काही स्वभावाचं. नाकाचं नीट बघ, त्वचेपेक्षा मसल्सला महत्व जास्त आहे. आणि आतमध्ये जी कुर्च्या आहे ते त्याच्यावरच ह्या नाकाचा आकार बेतलेला आहे. त्यामुळे विशिष्ट एक त्वचा, आपण जशी हाताची म्हणू, गालाची म्हणता येईल, तसं इथे खुर्चीवर आतल्या असलेल्या सगळ्या हाडांवर त्याचं बरंचसं अवलंबून असल्यामुळे त्वचेला असं विशेष महत्त्व देऊन कुठे काय वर्णन केलेलं नाही आहे. पण मांसलपणा, आकार जास्त व्यापलाय, कमी व्यापलाय आणि सरळपणा, ह्या तिघाला फार महत्त्व दिलंय. पण एक आणखी नाकाचा प्रकार तुला आठवतोय का, पोपटी नाक असं येतं ते. असं एक पोपटी नाक, अहंकार, मान मरातो स्वतःचा वाढवून घेणे, म्हणजे इतकं पोपटी नाक असलेल्या मंडळींना दिवे तुम्ही ओवाळावे असं वाटतं. आणि कोणीच नाही ओवाळले तर ते दिव्याभोवती ओवाळून घेतात मान आपली, असं पण मजेने म्हटलं जातं. तर या पोपटी नाकाच्या मंडळींमध्ये डॉमिनेशन फार असतं. स्वतः हुशार असतात ते, राजा परांजपेंचं होतं. हे पोपटी नाकाचे लोक कर्तबगार असतात, पण त्यांना जराही अपमान वगैरे सहन होत नाही. सिंहलग्न सिंह राशीच्या बाबतीत हा अनुभव होता. तर मी ज्यावेळेला इंटर सायन्सला होतो त्यावेळेला एक पोपटी नाकाचा माझा मित्र होता. आणि एके दिवशी त्याला ते पोपट करून सगळे चिडवायचे. त्यांच्या बायोलॉजीच्या प्रोफेसरना तो म्हणाला की मी प्लास्टिक सर्जरी करून घेणार आहे, मला हे नाकाचा आकार बदलाय. ते म्हणाले तू करू नको तसं, याचं एक फळ आहे, आणि तू पोपटी नाकाचं ऑपरेशन करून बदलवलंच आकार तरी स्वभाव नाही बदलणार. पुढे पामिष्टे जे शिकणार होतं पण तीळ कापून टाकला ब्लेडने तरी फळ जाणार नाही. त्याने ऐकलं नाही आणि ते पोपटी नाकाचं ऑपरेशन करून घेतलं. ते इतकं बेडप झाले, निसर्गाला एक आकार मंजूर होता त्याप्रमाणे त्वचा वाढत होती ना. आता तो इतका कुरूप दिसतो की लेपर कसे दिसतात तसा दिसतोय तो. पण त्याचा स्वभाव तोच राहिला, उलट चिडचिडा झाला. कारण पोपटी नाकामुळे करारीपणा जाणवायचा तोही नाहीसा झाला. तर पोपटी नाक असलेली मंडळी जर तुला मिळाली तेवढंच लक्षात ठेवायचं. ते जर म्हणले आता पहाटेचे 2 वाजलेत, येस सर, पहाटेचे 2 मग ते आपल्या अंकित होतात. तर हे तुम्ही चपट्या नाकापर्यंत आला होतात. नाक मुठीत धरण्यापेक्षा ना नाक चिमटीत धरणं हा शब्द जास्त योग्य कसा होईल की चिमटीत धरलं की त्याचा श्वास बंद होतो. दाती तृण धरून त्याला नाक मुठीत धरून आणला म्हणजे त्याला कोणमारा करून टाकला, त्याचा गुदमरवला त्याला, अशा अर्थाने मुठीत कसं धरणार नाक. नाक मुठीत धरून म्हणजे अतिशय विनम्रपणे. पण विनम्र नाही होणार तो, चिमटीत धरण, त्याला सेन्स जो आहे मुठीत नाक धरून त्याला शरणागत केलं मी, तर चिमटीचा जास्त उपयोग होईल. अर्थात तू मला चपट्या नाकाबद्दल विचारस, पण तुम्हाला असंही काहीतरी एक प्रश्न विचारलेला आठवतं मला, नाकावर काय प्रिझमने बघायचं. हा, प्रिझम तुम्ही टेस्टचा उल्लेख केला होता तेव्हा असं सांगितलं होतं की एक विशिष्ट रंग. तुला हा सांगा ना. नाकाशी निगडीत आपण 60 डिग्रीचं जर्मन प्रिझम घेऊन एखादी व्यक्ती समोर बसली आहे, करेक्ट 60 डिग्री असं वर बघावं. सेन्स ऑर्गन्सवर कलर दिसतात, अर्थात तेच ब्लॅक अँड व्हाईट फोटोवर पण दिसतात. फोटोवर कम्फर्टेबली बघता येतात. इकडे ते व्यक्तीने काय करायचं ना मी बघेपर्यंत हा प्रश्न येतोच. पण तुम्हाला इथेही लाल दिसतात म्हणजे आमच्या दृष्टीचा लाल रंग कारक आहे. इथे निळे दिसतात, निळ्या रंगाच्या मला ऐकू येत नाही. नाकाच्या शेंड्यावर तुम्हाला हिरवा रंग दिसतो, नोज इज ग्रीन. आणि ॲक्टिव्ह माणसाचे श्वासोश्वास नॉर्मल असतात. ऑक्सिजनचा भरपूर ज्यांना उपयोग करून घेता येतो योगाने म्हणा प्राणायामाने म्हणा ते स्मार्ट असतात. मग नाकावर हिरवा रंग याचा अर्थ काय, तर श्वसनक्रिया हिरव्या रंगाने चालते. आणि तो हिरवा रंग जितका जास्त प्रमाणात असेल तितकी व्यक्ती ॲक्टिव्ह, आणि तो जितका मंद असेल तितक्या व्यक्तीला अस्थमा वगैरे त्रास असतात. याचा अर्थ तरतरीतपणाचं द्योतक हे नाक आहे. कसं सिद्ध होतं, हिरवा रंगच मुळे तरतरीतपणाचं आहे. बायकांना हिरवा रंग, हिरव्या साड्या म्हटल्यावर उत्साह केवढा येतो ना. हिरवा रंग हा नवीन मूड आणण्याचा कारक.
तसं नाकावर हिरवा रंग हा दिसलाच पाहिजे, जिवंतपणाचं लक्षण आहे ते. जेवढा हिरवा रंग नाकावर जास्त तेवढी व्यक्ती स्मार्ट, बोलकी, कंटिन्युटी ठेवणारी, फ्लुएंट, हजरजबाबी सगळंच एकत्र मिळतं. आणि चपट्या नाकाबद्दल? चपट्या नाकाचं मगाशी आपण फळ पाहिलं आपण. चपट्या नाकावर कदाचित हिरवा रंगच कमी असेल. चपटा रंग आळशीपणाचा कारक आहे. चपट्या रंगाच्या माणसाला असा उत्साह येत नाही. स्वतःच्या लग्नात सुद्धा कंटाळलेल्या मुली मी पाहिल्यात. जेव्हा कुठे मी जातो ना तर मला त्या लग्नात इंटरेस्ट नसतो, मग शिकायला खूप मिळणार आहे. तर लोकांच्यात वावराल तेवढं शिक्षण मिळेल. तर स्वतःच्या लग्नाला कंटाळलेल्या मुली पाहिल्याच. लग्नामध्ये मेकअप करायचा, जाऊ दे गडपुरे. कुंभराशीमध्ये हा भाग येतो. कुंभ ही वायुराशी आहे आणि कुंभराशीच्या अनेक व्यक्तींमध्ये उत्साहाचा अभाव असतो, कारण त्यांनी एका जागी बसून चिंतन, अभ्यास, सखोल जाणे हे फार आवडतं. बरं. ऍक्टिव्हिटीपेक्षा चिंतन जास्त आवडतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे की एखाद्या अत्तराचा कारखाना आहे, तर अशा ठिकाणी काही विशिष्ट माणसं नेमलेली असतात की सुवास आणि मग त्याचं ते कॉम्बिनेशन बरोबर जमलंय की नाही वगैरे वगैरे परीक्षणासाठी. तर असं एखादं प्रोफेशन आहे विशिष्ट नाकाच्या आकारावर आणि मग त्याचप्रमाणे त्या ऑर्गनचं काम असणं, हे कळू शकतं का? अत्तर तयार झाल्यानंतर ऑर्गनचं काम चालू होतं, पण ते अत्तर तयार करताना केमिस्ट्री महत्वाची असते. आपण एस केळकर यांच्या कारखान्यात जाऊन जर पाहिलं मुलुंडला, तिकडे काम करणारे काय माझे मित्र होते, तर ते म्हणाले सातत्याने संशोधन करून आम्ही ही अत्तर विकसित केली. मग पुढे त्यात कवी लोकांनी आणखी भर घातली वगैरे. तर एकाने म्हणे MM अत्तर आणलं, MM म्हणजे मिडनाईट मिस्चिफ म्हटलं. दुसऱ्याने आणि काय आणलं, ती नावं ही नंतर या लोकांनी लिहिली असतील, पण ते अत्तर तयार करताना ती फुलं, त्याचा वनस्पती, त्याचं एक डेफिनेटली व्हावं तयार करणं, त्याचं टायमिंग, हे सगळं केमिस्ट्रीचा विषय होतो, अनुभवण्याचा नाही. पण अत्तर न आवडणारी मंडळी मला माहिती आहेत. पण हे उत्तम केमिस्ट्री जमल्यानंतर, कारण ते वासाशी निगडीत गोष्ट असल्यामुळे अशा व्यक्तींना काही सेन्स जास्त असतो का? अत्तराचा वासच न आवडणारे लोक आहेत ना. अत्तराचा वास घेतला की उलटी होते असे पण लोक आहेत. त्यामुळे अत्तर तुमचं किती सुगंधी ह्याच्यावर ते ठरत नाही तुमच्या नाकाचा. नाक हे तुमचा एक स्वभाव दाखवतं. मग कोणाला बियर आवडते पण आमरस आवडत नाही, हा त्या विकृतीचा भाग आहे. आज इथेच थांबते. नमस्कार.